आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत रहा एबीपी माझा. मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी ही काही महत्वाची दृश्य बघा. नराधम अशोक खरातला आता कोर्टात आणलेला आहे आणि त्या ठिकाणची ही थेट दृश्य आपण बघतो आहोत. त्याची पोलीस कोठडी आज संपते आहे आणि ही पोलीस कोठडी वाढवून घेण्याचा सध्या क्राईम ब्रांचचा प्रयत्न असणार आहे, पोलिसांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय होतं आणि ही कोठडी किती वाढवून मिळते याकडे देखील लक्ष असणार आहे. एसआयटी गेल्या काही दिवसांपासून या खरातचा कसून तपास करते आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा तपास करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत अनेक महिला त्याच्या विरोधात समोर आलेल्या आहेत, ज्यांची देखील अत्यंत गोपनीय पद्धतीनं चौकशी सुरू आहे. एकूण 6 गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर वेगवेगळ्या यंत्रणांना खरातचा ताबा हवा आहे. एसआयटीच्या चौकशीनंतर आता क्राईम ब्रांचला देखील त्यांच्याकडे आलेल्या माहितीच्या अनुषंगाने वेगळा तपास करायचा आहे. त्यामुळे आता पोलीस कोठडी संपते आहे. आज या खरातची पोलीस कोठडी संपते, त्यामुळे पुन्हा एकदा सुनावणी होते आहे आणि ही न्यायालयीन प्रक्रिया पार पडणं तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे. त्यासाठी पुन्हा एकदा या अशोक खरातला आता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे. थोड्याच वेळात या ठिकाणची सुनावणी पार पडेल आणि त्याच्या पोलीस कोठडीमध्ये नेमकी किती वाढ होते, काय नेमकं कोर्ट याबद्दल निर्णय देतं यावर आपलं लक्ष असणार आहे आणि त्यानंतर तपास पुढे अविरतपणे सुरू राहणार आहे. शुभम बोडके अधिक माहिती देतात आपल्याला. शुभम, काय नेमकं आज कोर्टामध्ये अपेक्षित आहे? पोलिसांची, तपास यंत्रणांची काय भूमिका असणार आहे या पोलीस कोठडीबाबत? आत्ताच अशोक खरातला कोर्टात हजर केलेला आहे. आपण जर बघितलं तर मोठ्या पोलिसांच्या गराड्यामध्ये या ठिकाणी अशोक खरातला नाशिक कोर्टात हजर केलंय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तृप्ती देसाई देखील दाखल झालेल्या होत्या. त्यांनी देखील या सगळ्या झालेल्या घटनेनंतर एकूण जर बघितलं तर जर संधी मिळाली तर या अशोक खरातच्या कानाखाली आम्ही 2 मारणार असा इशारा देखील तृप्ती देसाई यांनी दिलेला होता. आपण जर पाहिलं तर संपूर्ण कोर्टाच्या आवारामध्ये या ठिकाणी नागरिकांची देखील या अशोक खरातला बघण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे. मोठा पोलिसांचा फौजफाटा देखील या कोर्ट परिसरामध्ये पाहायला मिळतोय. आपण जर बघतोय तर काही वेळात आता सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर या संपूर्ण जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्हे संदर्भामध्ये पुन्हा चौकशी करण्यासाठी पोलिसांकडनं त्याची कस्टडी मागितली जाणार असल्याची माहिती मिळते. निश्चितपणे शुभम, ही एक औपचारिकता असेलच. कोर्टामध्ये नेमकं काय होतं हे कळेलच. मात्र सध्या तपासाची जर आपण प्रगती बघितली तर गेल्या 5-6 दिवसामध्ये अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत, नव्याने गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता पोलिसांची नेमकी काय भूमिका असणार आहे इथून पुढे? पोलिसांनी ज्या पद्धतीने हे गुन्हे दाखल केलेले होते त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं जी पुरावे गोळा करण्याचं काम